ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। राहुल गांधी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा प्रदेश काँग्रेसने दावा केलेला आहे। पश्चिम बंगालच्या मालदामध्ये ही दगडफेक झाल्याची माहिती मिळतेय। या दगडफेकीमध्ये राहुल गांधींच्या गाडीची काच फुटल्याचं देखील समजतंय। पश्चिम बंगालमधल्या मालदा इथं राहुल गांधींच्या वाहनावर दगडफेक झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। प्रदेश काँग्रेसने हा दावा केलेला आहे। राहुल गांधींच्या गाडीची मागची काच फुटल्याचं दृश्यांमध्ये देखील दिसतंय आणि तसा दावा देखील प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। ही आताची महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। कोई यहाँ सिक्योरिटी की इंतजाम है, कोई इंतजामियत नहीं है। वो चाहते कुछ ना कुछ घटना घटे, बदनाम हो राहुल जी की बस। এই যে ভিড় এত মানুষের উপস্থিতি নিজের থেকে জনসমর্থনে তারা এসেছে, কিন্তু এই সমর্থন কি ভোট বাক্সে আসবে? আমি গণৎকার নই, যখন ভোট হবে তখন বুঝতে পারবেন। পুলিশ का অভিযোগ জানি কি করবে? এখানকার পুলিশ আন্ধা পুলিশ, এখানকার পুলিশ মিউট মাম, তাদেরকে কি বলবো আমরা? সব দেখে কিছু দেখে না এরা। लेकिन दादा শুভেন্দু অধিকারী উল্টোপাল্টা কথা বলছেন। দাদি আমি আমাদের স্পোক্স পারসন তাদেরকে জিজ্ঞেস করব। আমাদের অনেক স্পোর্ट्स पर्सन আছে, তাদেরকে জিজ্ঞেস করবে। সব প্রশ্নের জবাবদার দায়িত্ব আমার নয়। लेकिन दादा सीएम लगातार कहती है कि इंडिया अलायंस को मजबूत करने की बात करते हैं, बट आप लोगों के साथ अलायंस को लेकर वो कहती है कि वो मजबूत है, वो सभी 42 तो उनको पूछिए ना, मैं कैसे जवाब दूंगा? उनकी मन की बात मैं कैसे बयान कर सकते? वो है मालदा में घूम रहे हैं, उनसे जरा पूछिए, ढंग से वो जवाब देने में काबिल होती है। उनसे पूछिए, जवाब दे देगी। सर वो मालदा से तो आपका कॉन्स्टिट्यूएंसी जहाँ है वहाँ पर भी ये जा रहे हैं, तो क्या करें? मैं रुकेंगे? जाएंगे, सबको जाने का अधिकार है। सर कहीं ना कहीं वोटर्स कंफ्यूज हो रहे हैं ना सर? मुझे पता नहीं, अब वोटर को पूछिए। मैं वोटर लेकिन से हम बात करते हैं, वोटर से वोट मांगते हैं। आम वोटर तो नहीं हूं मैं, अब आम वोटर से पूछताछ करोगे। आज के क्यों আসবে মালদায়? अधीर रंजन चौधरी या संदर्भातली माहिती देत होते, प्रतिक्रिया देत होते। पण या सगळ्या घडामोडीच्या अनुषंगाने आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा दावा प्रदेश काँग्रेसने केलेला आहे। काय नेमकी या सगळ्या घटनाक्रमाबद्दलची माहिती? अजिंक्य, राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुद्धा सुरू आहे आणि ते बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहे। बिहारमध्ये राहुल गांधींच्या गाडीचा जो काच आहे तो तुटलेला आहे। कटियालमध्ये हा रोड शो सुरू असताना ही घटना झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी जेव्हा त्यांचा रोड शो सुरू होता त्या दरम्यान ब्लॅक कलरची जी टोयोटा यांची एसयूव्ही कार आहे त्याचा जो काच आहे तो तुटलेला आहे। त्या मागे कारण जे दिलं जातं की अत्याधिक गर्दी या संपूर्ण परिसराची छूट आणि काच तुटण्यामागील कारण सांगितलं झालंय ते सुद्धा गर्दीचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे यानंतर त्यांच्या मागच्या जी गाडी होती त्या गाडीला जो मागचा काच होता तो देखील फुटलेला आहे। त्याला कोणीतरी दगड मारल्याची माहिती पुढे आलेली आहे। कटियार मधील शहीद चौक आणि महात्मा गांधी चौक या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पुढे आलेली आहे। अत्यंत हे महत्त्वाचं आहे की राहुल गांधींची यात्रा सुरू आहे आणि सुरू असताना त्यांच्या सुरक्षेमध्ये चूक झाल्याचं हे देखील मान्य केलं। मग दुसरीकडे प्रदेश काँग्रेसचे जे पदाधिकारी जे दावा करत आहे की गाडीवरती दगडफेक करण्यात आली त्यामुळे त्यांच्या गाडीचा काच तुटला आहे असाही दावा केला जात आहे। अजिंक्य, ठीक आहे प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।